ठेवलेली भाजी घेतली हरभऱ्याची आपण. आता आपण भाजीसाठी मिरच्या घेतल्यात. आपल्याला जसं तिखट लागतंय तसं लसूण. आता आपण वाटून घेऊ. असं बारीक वाटून घेतलेलं आहे आपण आता मिरची. तेल घेतले आपल्याला फोडणीला. मोहरी टाकली थोडीशी, जिरं, लसूण, मिरची आपण आता ही टाकून घेते. आता त्याच्यामध्ये पाणी ओतून घेते. जितकी भाजी करायची आहे तितकं. पाणी टाकून घ्यायचं. असं मिरची तळून घ्यायची चांगली. आता आपण त्यात पाणी ओतून घेऊ. आता पाण्याला उकळी आली की आपण भाजी टाकू. आता मीठ टाकून घेते. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ. शेंगदाणे टाकू थोडेसे. आपण कूट टाकू 2 चमचे. बेसन पीठ 1 चमचा. हे चांगलं आता आपण कालून घेऊ. एकजीव झालं पाहिजे असं. आता हे सगळं मिक्स करून घेते असं. पाण्याला उकळी आली की आपण हे भाजी टाकून देऊ त्याच्यामध्ये. आता ही भाजी आपण अशी टाकून घ्यायची आणि लगेच हलवायची. हटून करायची अशी. झाकण ठेवून घेते आता 5 मिनिटं. भाजी शिजली आता. बघा किती छान झाली आता. अशी इतपत घट्ट केलेली आता. आपल्याला अजून बी पाणी आटवायचं असलं तर अजून घट्ट होऊ शकते.